आता बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. जवाहरलाल नेहरूंनी देश उभा केला, मात्र देशाची संपत्ती विकण्यात मोदींचा विक्रम. नाना पटोलेंची पंतप्रधानांवर टीका. काही जण कष्ट न करताच पुढे जातात. नमस्कार फक्त ताकदीला आणि चमत्काराला होतो. छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. छगन भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं, त्यांच्या जागेवर मी लढावा अशी त्यांची इच्छा होती. समीर भुजबळांची प्रतिक्रिया. तर सब्र का फल मीठा होता है, सूचक विधान. 2014च्या आधी देशात अस्थिरता, काँग्रेसच्या काळात देश लाचार आणि बेजार. नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर शरसंधान. मोदींची नेहरूंशी तुलना होऊ शकते का? नेहरू इंदिरा गांधी यांचं कर्तृत्व मोठं, शरद पवारांचं वक्तव्य. तर नेहरूंशी कुठलीही स्पर्धा नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण. ऑपरेशन ब्लू स्टार बाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य. आम्हाला अमान्य, इंदिरा गांधींचं कौतुक करत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. महाजनांनी स्पष्टीकरण दिल्याचा फडणवीसांचा दावा. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर डोंबिवलीत महापालिकेविरोधात सत्ताधारी शिवसेनेचं आंदोलन. फेरीवाल्यांमुळे स्थानिक त्रस्त, पालिका प्रशासन गंभीर नसल्याचा शिवसेनेचा आरोप. ठाण्यात परप्रांतीय कॅब चालकांना मनसेकडून मारहाण. मराठी येते का असं विचारत चालकांना दिला चोप. काँग्रेसचा ममता बॅनर्जींना पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव. सोनिया गांधींनी तृणमूल पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होणार. उन्हामुळे शाळा सुरू करण्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय. शहरातील नर्सरीज कायद्याच्या कचाट्यात येणार. पूर्व प्राथमिक शिक्षण धोरणाचं लवकरच कायद्यात रूपांतर होणार. पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी बंधनकारक. खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा. प्रश्न सोडवणं सरकारची जबाबदारी. पवारांचं सरकारवर टीकास्त्र. तर राज्यात आवश्यक तेवढा खतांचा साठा. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. गडचिरोलीतील माडे आमगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक मद्यधुंद अवस्थेत. ग्रामसेवक दारूच्या नशेत तर्राट असल्याचा व्हिडिओ व्हायरल. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. सांगली महापालिकेचे 37 कर्मचारी एकाच वेळी निलंबित. कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याचा ठपका. महापालिका आयुक्तांची धडक कारवाई. सिंधुदुर्गमधील मानवनिर्मित धबधबे प्रवाहित. धबधब्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहन चालकांना त्रास. ठेकेदारांच्या चुकीमुळे धबधबे प्रवाहित असल्याचा आरोप. सिंधुदुर्गमधील मानवनिर्मित धबधबे प्रवाहित. पाकिस्तान लष्करी हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरचा अपघात. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर मुझफ्फराबाद जवळ कोसळलं. हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू. अमरावती जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय. एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार. सतत रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित. अमरावतीत आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर. पाकिस्तान लष्करी हवाई दलाच्या MI-17 तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर